नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराजांचा प्रकट दिन कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे याबद्दलची सगळी डिटेल माहिती बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रकट दिनाविषयी म्हणजे प्रकट दिना दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, पूजा, अभिषेक, मूर्ती असेल किंवा नसेल तरी कशी सेवा करावी, महाराजांना नैवेद्य कोणता दाखवावा, सेवा महत्त्वाच्या काय कराव्यात याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, गजानन महाराज जे होते ते अर्थात आपल्या स्वामींचेच एक अवतार आहेत किंवा एक रूप आहेत। बघा, गजानन महाराजांना आणि शिर्डीच्या साईबाबांना आपल्या स्वामींनी दीक्षा दिली होती। आणि या दोघांचे म्हणजे शिर्डीचे साईबाबा आणि गजानन महाराजांचे जे गुरु होते ते आपले स्वामी समर्थ महाराज होते। तर शेगावचा योगी राणा गजानन अशी आपल्या स्वामींनी त्यांना ओळख दिली होती, असं नाव दिलं होतं। तर आजही त्याच नावाने आपण गजानन महाराजांना ओळखतो, त्यांची भक्ती करतो, त्यांची सेवा करतो आणि आजही आपल्याला ते पदोपदी त्यांचे अनुभव येतात, प्रचिती येतात। असंख्य लाखो भक्त आज गजानन महाराजांचे आहेत। तर बघा, शेगावमध्ये हा जो काही प्रकट दिन आहे तो अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो। तर त्याच उत्साहामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये त्यांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे। बघा, प्रकट दिना दिवशी जर तुम्ही ह्या सेवा कराल, हा महाराजांना नैवेद्य दाखवाल तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। महाराज नक्कीच तुमच्यावरती कृपा आशीर्वाद करतील, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील, आयुष्यातली सगळी संकट दुःख दूर होतील। तर हा दिवस जो आहे तो कसा साजरा करावा, बघा, गजानन महाराज जे होते तेलंगी ब्राह्मण होते असं म्हटलं जातं। तर त्यांचा जो जन्म आहे तो अद्यापही कुणाला माहीत नाही, म्हणजे जन्मतिथी किंवा जन्मदिनांक जे आहे ते अद्यापही कुणाला माहीत नाही। पण उद्याच्या पावन तिथीला म्हणजे त्यांचा प्रकट दिन कसा साजरा केला जातो, तर बघा, ज्या दिवशी ते शेगावमध्ये पहिल्यांदा सगळ्यांना दिसले होते त्या दिवशी त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो। म्हणजे उद्याच्या पावन तिथीला ते शेगावमध्ये प्रकट झाले होते, पहिल्यांदा सगळ्यांना लोकांना भक्तांना दिसले होते, त्यामुळे उद्याच्या पावन तिथीला त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो। तर हाच प्रकट दिन कसा साजरा करायचा, तर अर्थात गुरुवार आहे, दुग्ध शर्करा योग म्हणू आपण महाराजांचा प्रकट दिनसुद्धा आणि गुरुवारसुद्धा। तर अर्थात तुमच्याकडे बघा, प्रत्येकाकडे महाराजांचा फोटो असेल नसेल, मूर्ती असेल नसेल, पण आपल्या स्वामींची मूर्ती फोटो तर प्रत्येकाकडे आहेच। भले तुम्ही स्वामींच्या फोटोवरती या सगळ्या सेवा करा, गजानन महाराजांच्या फोटोवरती या सगळ्या सेवा करा, नक्कीच त्या गजानन महाराजांच्यापर्यंतच पोहोचणार आहेत। तुम्ही स्वामींच्या केला काय आणि दत्त महाराजांच्या केला काय, दत्त महाराजांची मूर्ती फोटो असो, स्वामींची मूर्ती फोटो असो किंवा साक्षात गजानन महाराजांची मूर्ती फोटो असेल तरी कोणत्याही मूर्तीवर तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकतात। त्या सगळ्या सेवा तुमच्या गजानन महाराजांच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे। तर आता छानपैकी गुरुवार आहे, आपल्या नेहमीच्या सगळ्या सेवा करायच्या, म्हणजे ज्या काही गुरुवारच्या आपण विशेष सेवा करत असतो त्या सगळ्या सेवा करायच्या, छानपैकी देवपूजा करायची। महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करा, नक्की करा, वेळात वेळ काढून अभिषेक पंचामृताने, दुधाने, मधाने, पाण्याने देखील केला तरी चालेल, काही हरकत नाही, पण पंचामृताने जर तुम्हाला अभिषेक करायला जमलं तर नक्की करा। त्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करा, महाराजांना अष्टगंध चंदनाचा टिळा लावू शकता, त्याचबरोबर फूल अर्पण करायचं आहे, तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोला हार अर्पण करा। तर अशा प्रकारे धूप दीप अगरबत्ती ओवाळून अगदी साधी सोपी तुम्हाला पूजा करायची आहे। पण पूजा जरी साधी सोपी असली तरी आपल्याला सेवा मात्र नक्की करायच्या आहेत। बघा, सेवा कोणत्या करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्या स्वामींना कसे बेसनाचे लाडू आवडायचे, पुरणपोळी आवडायची, तसेच गजानन महाराजांना सुद्धा एक पदार्थ खूप आवडायचा, अगदी रोज ते तो पदार्थ खायचे, रोज त्यांचे भक्त जे होते ते त्यांना तो पदार्थ आणून द्यायचे आणि ते तो पदार्थ खायचे। तर आता पदार्थ कोणता असा काही मोठा म्हणजे असं विशेष काय आहे का, तर अजिबात नाही। आपल्या घरामध्ये जे बनतं तोच अगदी साधा पदार्थ महाराजांना आवडायचा आणि उद्याच्या दिवशी जर तो नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवाल तर नक्कीच तुमच्यावरती गजानन महाराज प्रसन्न होतील, यात काही शंका नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे, अभिषेक करायचा आहे, सेवा कोणत्या करायच्या ते तर मी पुढे सांगणारच आहे। आणि सगळ्या सेवा वगैरे करून झाल्यानंतर
तुम्हाला आरती करायची आहे गजानन महाराजांची. त्यानंतर महाराजांची, आपल्या स्वामींची आरती करायची, दत्त महाराजांची आरती करायची. अशा प्रकारे 5 आरत्या म्हणजे तुम्हाला तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा काय काय करायच्या आहेत बघा. उद्या तुम्हाला शक्य झाल्यास गजानन विजय ग्रंथ जो आहे, जसं की आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आहे, तसंच गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ आहे, त्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर या ग्रंथाचं जर तुम्हाला उद्या पारायण करायला जमलं तर अतिशय उत्तम. सोन्याहून पिवळं इतकी प्रभावी ही सेवा तुमच्या हातून घडेल, यात काही शंका नाही. खूप 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 प्रभावी सेवा आहे. उद्या तुम्ही म्हणजे प्रकट दिना दिवशी तुम्ही नक्की ही सेवा करा. जर तुम्हाला तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तुम्ही असेल तर चांगलंच आहे, नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा PDF वगैरे मिळेल ह्याला गुगलला, त्याच्यावरती घेऊन तुम्ही पठण वाचन केलं तरी चालेल. पण उद्याच्या दिवशी या ग्रंथाचं जे पारायण आहे ते नक्की करा. भले आपल्या महाराजांची उद्या एक सेवा कमी करा, पण या ग्रंथाचं जे पारायण आहे म्हणजे गजानन विजय ग्रंथ, या ग्रंथाचं जे पारायण आहे ते उद्या नक्की करा. या ग्रंथाने अनेकांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा कराल तर खूप मोठी तुमच्याकडून सेवा घडेल. तर वेळात वेळ काढून ही सेवा नक्की करा. एकाच बैठकीत तुम्ही ही सेवा करू शकता. एक मांडी पारायण तुम्ही उद्या करू शकता. तर यामध्ये सुद्धा 21 अध्याय आहेत, जास्त काही मोठं नाही. एक मांडी पारायण तुमची इच्छा बोलून गजानन महाराजांना तुमची इच्छा बोलायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे, त्यातून माझी सुटका होऊ दे, माझ्या घरावर परिवारावर तुमचा आशीर्वाद असू दे. बघा, प्रत्येक सेवा आपण इच्छा पूर्ण होण्यासाठीच करायची नसते. आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून आपण कधीही प्रत्येक वेळी सेवा करायची नाही. बघा, आपल्याला महाराजांनी खूप काही दिलेलं आहे म्हणून सुद्धा आपण सेवा करायची असते. तर तुमचा आशीर्वाद बघा, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तरी चालेल, पण महाराजांची साथ, महाराजांची सोबत आपल्या आयुष्यात, आपल्या गुरूंची सोबत असणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर तुमचा आशीर्वाद आणि तुमची सोबत माझ्या पाठीशी, माझ्या घरावरती, परिवारावरती राहू दे आणि मला तितकंच हवं आहे असं म्हणून तुम्ही महाराजांची सेवा करा. बघा, आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तर उद्याच्या दिवशी गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. त्याचसोबत तुम्ही गजानन महाराज 52 म्हणून स्तोत्र आहे, तर गजानन महाराजांची जी 52 आहे त्या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता. 21 वेळा, 11 वेळा, 51 वेळा, 108 वेळा, जेवढे वेळेला तुम्हाला शक्य होईल तेवढे जास्त तुम्ही या 52चं पठण करू शकता किंवा पाठ करू शकता. 11 वेळा जमलं तर 11 वेळा करा, 21 वेळा जमलं तर 21 वेळा करा. तुमच्या यथाभक्तीने तुम्ही नक्की ही 52 पठण करा. यामध्ये गजानन महाराजांच्या लीलांचं, त्यांच्या आयुष्याचं वर्णन आहे. अगदी प्रभावी स्तोत्र किंवा अगदी प्रभावी ही सेवा आहे. तर ग्रंथाचं जर पारायण करायला तुम्हाला जमलं नाही तर गजानन महाराज 52 याचे तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर उद्या म्हणजे प्रकट दिना दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला महाराजांचं जे ब्रीदवाक्य आहे किंवा महाराजांचा जो मंत्र आहे, आपण मंत्र म्हणू तर गण गण गणात बोते, अतिशय प्रभावी आणि अतिशय दिव्य मंत्र आहे. उठता बसता काम करता करता उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला जेवढे वेळेला शक्य होईल तेवढ्या वेळेला तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बघा, गजानन महाराजसुद्धा त्यांच्या तोंडामध्ये सतत हा मंत्र असायचा. एका भक्ताला जरी काही सांगायचं असेल तर त्या मंत्रातून ते सांगायचे, गण गण गणात बोते. तर खूप प्रभावी आणि खूप दिव्य मंत्र आहे. तर तुम्ही 11 माळी जप करू शकता, 108 माळी जप करू शकता. अखंड दिवसभरामध्ये माळ हातात न घेता सुद्धा नामस्मरण करू शकता. पण शक्य होईल तेवढे जास्त तुम्ही या मंत्राचं नामस्मरण नक्की करा. तर या तिन्हीपैकी जी जमेल ती सेवा उद्या आवर्जून करा. अजिबात विसरू नका. जी जमेल ती करा. मी म्हणत नाही की सगळ्या करा, सगळ्या केल्या तर अतिशय उत्तमच आहे. नसेल तर तिन्हीपैकी एक सेवा तरी आवर्जून करा. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, पूजा झाली, सेवा झाल्या, आता महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा. बघा, आपल्या स्वामींना जसं आपण आवडीनं किंवा अगदी म्हणतो ना की बेसनाचे लाडू आवडायचे, पुरणपोळी आवडायचे, तसेच गजानन महाराजांना सुद्धा पिठलं आणि भाकरी
हा पदार्थ खूप आवडायचा. म्हणजे हे जेवण होतं त्यांचं. तर पिठलं आणि भाकरी आजही शेगावमध्ये तुम्ही कधीही गेलात तरी पिठलं भाकरीचा प्रसाद आपल्याला दिला जातो. तर खूप 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 रोज त्यांचे भक्त जे आहेत ते त्यांना पिठलं भाकरी आणून द्यायचे. पिठलं भाकरी, ठेचा आणि मेथीची भाजी हे पदार्थ जे आहेत ते गजानन महाराजांना खूप आवडायचे. तर आता हा नैवेद्य आपण म्हणजे हा जो काही स्वयंपाक आहे तो आपण रोज घरात बनवतोच. तर उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही नक्की हा नैवेद्य जो आहे तो घरात बनवा आणि गजानन महाराजांना जर हा नैवेद्य दाखवलात तर नक्कीच ते प्रसन्न होतील, तुमच्यावरती आनंदी होतील आणि तुमच्यावरती त्यांची कृपादृष्टी होईल, यात काही शंका नाही. तर पूजा कशी करायची, सेवा कशी करायची, अभिषेक कसा करायचा, अभिषेक कशाने करायचा, सगळ्यात महत्त्वाचं अभिषेकाचं जे पाणी आहे किंवा तीर्थ आहे ज्याने तुम्ही अभिषेक केलेला आहे, पंचामृत असेल तर ते सगळं, पंचामृत असेल, पाणी असेल, ते तीर्थ जे आहे ते तुम्ही तुमच्या घरातील सगळ्यांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं प्राशन करायचं आहे. अजिबात ते फेकून द्यायचं नाही किंवा कुठेही झाडाला वगैरे घालायचं नाही. तर शिल्लक राहिलं सगळ्यांनी वाटून तर तुम्ही झाडाला घालू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. नैवेद्य महत्त्वाचा तुम्हाला नक्की दाखवा. अगदी म्हणतो ना की साधा भोळा नैवेद्य आहे, अगदी असं काही नाही की खूप काही पंचपक्वानं करावं लागतात. तर असं अजिबात नाही. फक्त पिठलं आणि भाकरीचा जरी नैवेद्य दाखवला तर खूप आहे. पिठलं, भाकरी, ठेचा आणि मेथीची भाजी. तर हा नैवेद्य तुम्हाला उद्याच्या म्हणजे प्रकट दिना दिवशी गजानन महाराजांना दाखवायचा आहे. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि आपल्या सेवेची सांगता करायची आहे. तर आरती कशाची करायची, पहिल्यांदा गणपती बाप्पांची करायची, त्यानंतर आपल्या गजानन महाराजांची करायची, स्वामींची करायची, दत्त महाराजांची करायची आणि त्यानंतर तुम्ही नारायणाची आरती करू शकता. अशा प्रकारे 5 आरत्या तुम्हाला करायच्या आहेत. 5 आरत्या नसेल जमत तर फक्त गजानन महाराजांची आरती केली तरी चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला गजानन महाराजांचा प्रकट दिन, तुम्हाला म्हणजे काय आपल्या सगळ्यांना गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि आय होप तुम्हाला तुमची याबद्दलची सगळी माहिती मिळाली असेल. आणि काही करू नका, पण ह्या सगळ्या सेवा करा. जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचेल आणि त्यांनासुद्धा सेवा करता येतील. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि या सगळ्या देवी देवतांच्या सेवेसोबतच आपल्या महाराजांची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.